चायनीज करण्यासाठी मी अर्धा तास तांदूळ भिजत घातलेला हा बासमती राईस आहे. आता स्वच्छ धुवून घेतलं आहे. ते पाणी पण उकळायला टाकलं आहे. थोडंसं मीठ टाकूया आणि याला 90% शिजवून घ्यायचं. बघा, पाणी जास्त ठेवायचं. आपल्याला पाणी काढून टाकायचं हे सगळं नंतर शिजल्यावर. असं ढवळून घ्यायचं, जास्त पण नाही ढवळायचं. आता तांदूळ तुटले बघा. पहिला 90% शिजवून घ्यायचं आहे. हा बघा शिजलं आहे. हे बघा बघा चांगलं शिजलं आहे. तर त्याला काढून घेऊया. कसा मोकळा मोकळा झाला आहे एकदम. हे बघा, त्याला काढून घेऊया आणि पाणी सगळं काढून चाळणी टाकणारे नितळायला भात. काढून घेतला. तर सगळं चांगलं 90% शिजवायचं होता. तर वाफेने अजून तो शिजणार. वाफे होऊन हे बघा त्याच्यात चांगलं पाणी नितळून घ्यायचं. एकदम सुक्का सुक्का करायचा. फ्राईड राईस करण्यासाठी भात शिजवून घेतला आहे बघा. असं एकदम शिजवून थंड करून घेतला आहे. त्यासाठी लागणारे कोबी, शिमला मिरची, फरसबी, लसूण आणि अद्रक घेतलं एकदम बारीक कट करून. आणि हिरवी मिरची वाटून घेतली थोडीशी. कढई ठेवली तापायला. तेल टाकले. कढई गरम झाली. मोठ्या गॅसवर बनवायचं असतो. आता अद्रक आणि लसूण टाकूया. हा मसाला पण टाकायचा आहे, फ्राईड राईस मसाला. आणि थोडासा सोया सॉस टाकायचा आहे. हे बघा अद्रक लसूण चांगले भाजले. आता त्यात भाज्या टाकूया. या भाज्या 2 कट केलेत. मोठ्या गॅसवर परतायच्या, बारीक गॅसवर नाही. चायनीज पदार्थ मोठ्या गॅसवरच बनवायचा असतो. याला चांगलं भाजून घेऊया भाज्या परतून. हे बघा भाज्या चांगल्या भाजत आल्या. मी टाकायला विसरले तर आता टाकते. पहिलं टाकलं असं तर ठसका खूप झाला असता. हे बघा भाज्या चांगल्या हे करून घेतल्या फ्राय. हे बघा चांगल्या झाल्यात. आता मसाला टाकूया. हा फ्राईड राईस मसाला टाकला. मी अख्खा टाकला आहे पूर्ण. हे बघा थोडासा सोया सॉस टाकूया. 1 चमचा टाकला. आता मीठ टाकूया चवीप्रमाणे. आणि हा राईस टाकायचा आता. थोडीशी चायनीज चटणी टाकूया, थोडीशी, जास्त नाही. हे बघा एवढी टाकली मी. चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाला फ्राईड राईस. या खायला. हे बघा फ्राईड राईस झाला. आता गॅस बंद करूया. नूडल्स करायचेत. मी हे व्हेज हक्का नूडल्स घेतलेत. त्यासाठी पाणी ठेवले
हे बघा, उकळी आली की मग टाकायचं. आणि भाज्या घेतल्यात, कोबी घेतला आहे, फरसबी, शिमला मिरची आणि अद्रक लसूण बारीक कट करून घेतलेत. मीठ लागणार आहे, शेजवान चटणी आणि हा मसाला, हक्का नूडल्स मसाला, थोडासा डार्क सोया सॉस टाकायचा आहे. आता बघूया आपण पाणी. हे बघा उकळी आली, आता टाकून घेऊया नूडल्स, टाकून घेऊया नूडल्स टाकून घेऊया. हे बघा, आता 5-7 मिनटं चांगलं त्याला उकळून घ्यायचं, मग काढायचं लगेच. हे बघा चांगलं, आता चांगलं उकळत आहे, असं सगळं सुट्ट होतं आहे बघा. 5-7 मिनटं त्याला हे करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं टाकायचं. हे बघा सुटत आलेत. पाणी चांगलं उकळलेलं असेल ना ते चांगले हे होतं. 5-7 मिनटं चांगलं. हे बघा, तर बघूया ते हे झालं आहे का. जास्त पण शिजवायचे नाही नूडल्स, नाही तर एकदम चिकट चिकट होतात. काढून घेतलेत, आता काढून घेतलेत. आता त्याच्यावर थंड पाणी टाकूया, 1 तांब्या थंड पाणी टाकूया. हे बघा, असे चांगले सुट्टे व्हायला पाहिजे. आता हे बघा, थोडेसे थंड होऊन घ्यायचे, मग करायचे. तेल टाकले आता. हे बघा, चायनीजला आहे ना जास्त तेल थोडंसं टाकायचं. हे बघा मी जे एवढं टाकलं आहे. आता त्यात अद्रक आणि लसूण टाकून घेऊया. अद्रक लसूण चांगलं भाजलं की भाज्या टाकायच्या. हे बघा, अद्रक आणि लसूण चांगले भाजलेत. हे बघा, तर ह्या भाज्या टाकूया कट करून घेतलेल्या. ह्या चांगल्या परतून द्यायच्या तेलात. हे बघा, इतर फ्राईड राईस केला. आता इथं चांगल्या भाज्या परतून घ्यायच्या. भाज्या चांगल्या फ्राय व्हायला लागल्यात आणि मोठ्याच गॅसवर करायचं चायनीज पदार्थ. थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. नूडल्स शिजताना पण टाकलेलं, आता कमी टाकायचं. बस झाले. भाज्या चांगल्या फ्राय झाल्यात. आता त्यात मसाला टाकूया. मसाला नको, पहिलं डार्क सोया सॉस टाकूया थोडासा, 1 चमचा. एक चमचा टाकायचा, जास्त नाही टाकायचा, 1च चमचा. ही चटणी टाकूया, शेजवान चटणी. थोडीशी फ्राईड राईसला टाकली, आता थोडीशी याला टाकूया. हा मसाला टाकूया, नूडल्स मसाला. चिंच आहे, एका पॅकेटला एवढा मसाला लागतो.
बघा आता नूडल्स टाकूया. हे बघा आता नूडल्स टाकूया. सगळं आता मिक्स करून घेऊया. हे बघा झाले नूडल्स. आजचा बेत फ्राईड राईस आणि नूडल्स दुपारचा. हे बघा मस्त झाला. या खायला, या जेवायला. फ्राईड राईस केला आहे,